आई 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 काय झालं मॅडम? वरदाई मा गौरी माते नमः। ओम श्रीं क्लीं वरदाई मा गौरी माते नमः। वीराचे बाबा का करताय तुम्ही हे? ओम शांतरा शांतरा शांतरा। जशी तुमची लेक आहे ना वीरा, तशी माझी पण लेक आहे ओ वेदा। मला तिच्यासाठी जायचंय। वीराचे बाबा ऐका ना माझं प्लीज। मी तुम्हाला कितीदा सांगू, मी तुमच्या वीराला काहीच करणार नाही। माझ्यावर विश्वास ठेवा ना। जरा शांत रहा। माझी वेदा लहान आहे, ती बोलत सुद्धा नाही। ती कोणाला सांगू शकत। शांत रहा। तुझ्या बडबडीमुळे मला माझं मन एकाग्र करणं कठीण जातंय। हे रिंगण तुटायला हवं हे रिंगण, पण ते अजिबात सोपं नाहीये। एका अत्यंत शक्तिशाली मंत्राच्या सहाय्याने बांधण्यात आलं हे रिंगण, पण ते तोडावंच लागेल। पण त्यासाठी मला काही विधी करावे लागतील, आणि हे विधी करण्यासाठी मला 3 महावृक्षांच्या फांद्या आणाव्या लागतील। हो, 3 महावृक्षांच्या फांद्या। शिवाय हे कठीण कार्य साध्य होणार नाही। मी महावृक्षांच्या फांद्या घेऊन येतोय, पण मी परत येईन आणि तुला या बंधनातून सोडवेन। बंधनात आहे, पण भविष्य सांगता येणार नाही। पण याआधी माझ्यासोबत असं कधीच झालेलं नाहीये, मग आता का होतंय? हा निरुतीने केलेल्या भाकिताचा परिणाम आहे मंजिरी। एक मनुष्य आणि एक आत्मा जसे जसे एकत्र येतील तशी तशी माझी शक्ती दुबळी होत जाणार। पर्यायानं तुझी ही शक्ती क्षीण होईल।
म्हणजे हा त्रास वाढत जाणार आहे? हो, आपण उपाय केला नाही तर आत्मा आणि मनुष्याची मैत्री अधिकाधिक दृढ होत जाईल. त्या मैत्रीचे गंभीर परिणाम तुझ्या आयुष्यावर होतील. मार्जरी, मी काय करायला हवं? वेळीच उपाय केला नाही तर माझ्यासाठी अवघड होऊन बसेल. सध्या अंबिकाचं वर्ष श्राद्ध शक्य नाही. तुझ्याकडे एकच पर्याय आहे. मनुष्य आणि आत्म्याच्या जोडीतील मनुष्याचा अंत कर. मार्जरी, माझे प्रयत्न सुरूच आहेत, पण ती मीरा नशीब काढून आली. प्रत्येक वेळेला तिला अथर्वनी वाचवलंय. तुला यश येत नाही याचा अर्थ तुझ्या प्रयत्नामध्ये काहीतरी कमतरता आहे. मंजिरी, त्या मीराचा मृत्यू झाल्याशिवाय मला चिरतारुण्य आणि तुला जीवनदान मिळणार नाही. तेव्हा नुसता प्रयत्न नको, यशस्वी प्रयत्न कर. मनुष्य आणि आत्म्याची जोडी आपल्यासाठी मोठा संकट आहे आणि हे संकट टाळणं आता तुझ्या हातात आहे. लक्षात ठेव, हे संकट टाळणं तुझ्या हातात आहे मंजिरी.